टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रामुख्याने कॉमन आहे त्या प्रत्येक, आता मी जवळ 4 ते 5 वेळा मंत्री झाल्यापासून एसटीने प्रवास केलाय। खरं तर लहानपणी एसटीने प्रवास करायचो, पण त्यानंतर मुंबई स्थायिक झाल्यानंतर बेस्ट बसेसना प्रवास करण्याची संधी मिळाली होती। परंतु परिवहन मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गेल्या 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 4-5 ठिकाणावरून एसटीने प्रवास केला। परंतु आजचा दौरा माझा निर्णय म्हणजे आयोजित केला होता, त्यामुळे नवीन बस मिळाली। याच्या आधीच्या बसेस जुन्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये AR रहमानचं म्युझिक, मला सगळे RD बर्मन, AR रहमान सगळे म्युझिक डायरेक्टरचं थकतील अशा प्रकारचं म्युझिक ऐकू येत होतं। आजच्या बसेसमध्ये मात्र काही म्युझिक वगैरे आलं नाही। ह्या नवीन ज्या बसेस दिलेल्या आहेत त्यापैकी ह्या बसेस आहेत, परंतु अशाच प्रकारची सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना कशी देता येईल? जर मंत्र्यांना अशी सुविधा मिळते तर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा ती सुविधा मिळायला हवी, ह्या मताचं मी आहे। म्हणून मी एसटीने प्रवास करतोय आणि बऱ्याच वेळा प्रामुख्याने ज्या समस्या असतात त्या सारख्या असतात। म्हणजे एसटीचं जे डेपो असतो त्यामध्ये सुरळीतपणा नसतो, बसेस वेळेवर येत नाही, बरे वेळेवर सोडल्या जात नाहीत। त्याचबरोबर प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय नाजूक असते, महिलांना प्रसाधनगृह नसतं, बेस्टचे आपल्या एसटीचे कर्मचारी असतात त्यांना राहण्याची झोपण्याची व्यवस्था नसते आणि स्वच्छतेचा अभाव बऱ्याच ठिकाणी असतो, जुन्या बसेस बऱ्याच ठिकाणी असतात। ह्या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करून नवीन धोरण आम्ही आखतोय आणि वर्षाला 5,000 अशा पद्धतीने 25,000 बसेस 5 वर्षामध्ये घेतोय। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला, प्रवाशांना सुविधा कशा मिळेल, म्हणजे जे घोषवाक्य होतं की गाव तेथे एसटी, माझं नवीन घोषवाक्य आहे एसटी तेथे एसटी। म्हणजे आदिवासी समाज जो आहे त्या आदिवासी समाजाला सुद्धा, एसटी वर्गाला सुद्धा पाड्यापर्यंत एसटीची सुविधा मिळायला हवी, ह्या मताचं मी आहे आणि तशा प्रकारची बांधिलकी ठेवून आमचं महायुतीचं सरकार आता काम करत आहे। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांना माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास साध्य करण्यासाठी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतो। खरं तर आता तुम्ही एसटीने प्रवास केला, सर्वसामान्यांच्या अडचणीचा लक्षात घेऊन एसटीमध्ये विधान परिषद, विधानसभा सदस्यांना राखीव जागा असतात, प्रत्येक आमदाराने एसटीने प्रवास करायला पाहिजे लोकांच्या अडचणी। बघा, मी मंत्री त्या खात्याचा आहे म्हणून मी प्रवास त्यांनी करतोय, कारण मला समस्या जाणून घ्यायची आहे। बघा, च्या समस्या मी एसटीने प्रवास केल्यानंतरच जाणून घेऊ शकेल, कारण AC कॅबिनमध्ये बसून जर मी इन्स्ट्रक्शन देत गेलो तर त्या तिकडे इम्प्लिमेंट होत आहेत की नाही याची जाणीव मला नसणार आणि मी प्रामुख्याने प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो। मला सुद्धा माझी AC गाडी आहे, त्या AC गाडीतनं फिरायची मला सवय आहे, परंतु शेवटी जबाबदारी आहे आपली, त्या जबाबदारीची जाणीव मी ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रवास करतो। काय झालं, 1-1.5 तासाचा प्रवास जर मी केला तर मला ज्या प्रवाशांच्या समस्या त्याची जाणीव होईल आणि मी तशा पद्धतीची सुविधा देऊ शकेल। आमदार खासदारांनी सुद्धा थोड्याफार प्रमाणात प्रवास करायला हरकत नाही, म्हणजे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बोलत असताना त्यांनी खरीखुरी समस्या जर त्या ठिकाणी मांडल्या तर आम्हाला त्यावर मार्ग काढणं निश्चितपणे योग्य होईल। तर पर्यटन मतदारसंघामध्ये म्हणजे आता तुम्ही ज्या नवीन बस दिल्या, नवीन ज्या बस दिल्या तर पर्यटनामध्ये काहीच हेरफेर बस दिलेली नाही लोकांची। नाही, बघा, ह्या बसेस आता 2600 बसेस मी घेतलेल्या आहे, प्रत्येक जिल्ह्याला थोड्या प्रमाणात देतोय। धाराशिवला दिल्या, आता सोलापूरला द्यायच्या आहेत, बारामतीला दिल्या आहेत, अनेक ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करतोय। त्या 2600 बसेस आता मी 3 ते 4 महिन्यात पूर्ण करतोय, मग परत 3000 बसेसची मी मागणी केलेली आहे, त्याही बसेस याच वर्षात येतील। त्यामुळे या वर्षामध्ये एक 5,000-5,500 बसेस मी राज्यातल्या सगळ्या डेपोना देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।